ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। प्रभाग क्रमांक 26 चे लोकप्रिय शिवसेना नगरसेवक भागवत भाऊ आरोटे यांनी नगरसेवक पदाच्या कार्यकाळामध्ये प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भरीव कामं राबवली। लाईट समस्याचे निराकरण, रस्त्याचे काँक्रिटीकरण, 2 रस्त्यांना जोडणारा पूल, पाण्याच्या टाक्यांचे दीर्घकालीन नियोजन अशा अनेक महत्त्वाच्या कामांची पूर्तता भागवत आरोटे यांनी यशस्वीपणे केली आहे। प्रशासन काळामध्ये देखील गेल्या 4 वर्षांपासून भागवत भाऊ आरोटे यांनी हार न मानता उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत निधी मिळवून प्रलंबित विकास कामांना गती दिली आणि याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आशीर्वाद नगर परिसर काँक्रिटीकरण आणि नवीन पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचं भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडलं। या महत्त्वपूर्ण कामासाठी भागवत भाऊ आरोटे, मधुकर सेठ जाधव आणि हर्षदाताई गायकर यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून परिसरामधील नागरिकांची दीर्घकाळाची पाण्याची आणि रस्त्याची समस्या दूर करण्याचा मार्ग मोकळा झालाय। कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती अण्णा इंगोले तसेच शिवसेना सातपूर विभाग प्रमुख सागर बोरसे, शिवसेना सातपूर शहर संघटक अनिल माळे, विभाग प्रमुख अश्विन महाजन, अतुल अडांगळे, स्वप्नील पासले तसेच संदीप भाऊ गायकर, भिका सोनवणे, रघु मिस्त्री, लखन काळे, पंडित बोरसे, भूषण सुपारे, खैरनार साहेब तसेच वाणी काका, परिसरामध्ये असंख्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला। स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते कुदळ मारून कामाची अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली। तर या प्रसंगी बोलताना भागवत भाऊ आरोटे म्हणाले की प्रभागामधील प्रत्येक नागरिकाचा विकास हा माझा ध्येय आहे। प्रशासन काळामुळे कामं थांबली जरी असली तरी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या मदतीने प्रभागामधील उर्वरित कामं पूर्ण करणार आहोत। शिवसेनेचं ब्रीद 20% राजकारण, 80% समाजकारण प्रत्यक्षात उतरवत प्रभाग क्रमांक 26 मध्ये विकासाचा अजेंडा अखंड सुरू ठेवण्याचं काम आरोटे सातत्यानं करत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आहे। महाडा आणि आशीर्वाद नगर दोन्हीकडच्याही रस्त्यांचं काँक्रिटीकरण करणे या कामाचं भूमिपूजन झालं असं सर्वप्रथम मी जाहीर करतो। आणि ज्या गल्लींनी पाण्याची पाईपलाईन टाकायची राहिलेली आहे, म्हणजे त्या पाईपलाईन छोट्या आहेत, त्या बदलण्याचं काम बाकी आहे। ते पाईपलाईन बदलल्यानंतर लगेचच इथेही काँक्रीटचे रस्ते होतील आणि या दोन्ही कामांचं भूमिपूजन झालं असं मी आपल्यामार्फत जाहीर करतो। आणि सन्माननीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, खरं तर एक नेता कसा असावं आणि त्यांनी कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना कसं सांभाळावं हे आमच्या सन्माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांकडून शिकलं पाहिजे। आणि त्यांच्या कामाला प्रेरित होऊन, त्यांच्या विचाराला प्रेरित होऊन आम्ही म्हणून शिवसेनेत आहोत आणि त्यांच्यामुळेच आज त्यांच्याकडूनच आम्हाला निधी मिळाला आहे आणि म्हणून ही कामं आज लोकांच्या सेवेत दाखल होत आहे। मी साहेबांनाही आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो आणि ही कामं लवकरात लवकर चांगल्या क्वालिटीची होतील असंही आपल्याला आश्वासित करतो। आणि इथून पुढे येणाऱ्या काळात ताईंनी जसं सांगितलं की आम्ही सर्वच कामं करून आपल्या पुढे नक्कीच मतदान मागायला येऊ आणि जसं आम्ही आपल्याला सांगितलं होतं की आम्ही एकही काम बाकी राहून देणार नाही, सर्व कामं करू, त्या पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे। आता आपली वेळ आहे की शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आणि ते आपण कराल अशी माझी अपेक्षा आहे, नाही खात्री आहे। आणि नक्कीच आपण बघितलं असेल प्रभाग क्रमांक 26 मध्ये आम्ही काम करताना हा चिंचवाड्या शिवार हा लोकवस्तीने वाढता आहे, अजूनही अर्धी वस्ती वाढेल इथून पुढेही आणि नक्कीच इथून पुढेही वाढणाऱ्या वस्तीमध्ये आम्ही नक्कीच सर्व सुविधा देऊ आणि त्या सुविधा आपल्यापर्यंत पोहोचू। ज्या ज्या सूचना आपण कराल त्याचं पालन करून आपल्याला सुविधा कशा देता येईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू। यापुढे राहिलेले आशीर्वाद नगरचे रस्ते पुढील डांबरीकरणाचेही लवकर होतील आणि त्याचंही भूमिपूजन आपल्या साक्षीने होईल असं जाहीर करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाण्याचं पाईपलाईनचं भूमिपूजन आणि रस्त्याचं काँक्रीटीकरणचं भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच ते काम पूर्णत्वात जाईल आणि इथल्या लोकांची जी गैरसोय होती ती दूर होईल अशा पद्धतीने आम्ही काम करीत आहोत। नागरिकांनी बी आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहावं अशी विनंती करतो। आज आपण इथे म्हाडामध्ये पिण्याचं पाईपलाईन आणि रस्ता काँक्रिटीकरण करणं ह्या कामाचं भूमिपूजन इथे पार पडतोय आणि मला सांगताना आनंद होतोय की संपूर्ण म्हाडाचा जो परिसर आहे इथे येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला दिसणार आहे की आपण सगळे रस्ते हे काँक्रीटमय केलेले आहेत।
निश्चितपणानं मला ह्या माध्यमातून एक सांगायचं वाटते की शिवसैनिक आहे किंवा शिवसेना आहे कधी खोटे आश्वासन देत नाही आणि जो शब्द देतो तो 100% पूर्ण करण्याच्या पाठीमागे प्रयत्न करत असते आणि हा शब्द आम्ही येथील नागरिकांना गेल्या काही वर्षापूर्वी दिला होता की जोपर्यंत आम्ही शिवसेनेचे नगरसेवक तुमच्या घरासमोर रस्ते करत नाही तोपर्यंत आम्हाला अधिकार नाही की तुमच्याकडे मतदान मागण्याचा आणि मला सांगताना आनंद होतोय की आज खऱ्या अर्थाने ते काम पूर्णत्वास आले असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे मला ह्या माध्यमातून निश्चित नागरिकांना विनंती आहे, एक आव्हान करायचं आहे की येत्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये संपूर्ण शिवसेनेच्या सोबत तुम्ही राहावं ही एक मी या माध्यमातून विनंती करते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या अनेक वर्षाची म्हणजे गेल्या 20 वर्षाची जी समस्या आहे ती आज सुटली आणि या नागरिकांना कुठंतरी आपण महापालिकेत राहतो असं ही आज जाणीव होत आहे। कारण इथून मागे अनेक नगरसेवक होऊन गेले, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात फक्त आश्वासन दिले, आश्वासन पूर्ण करणारी फक्त शिवसेना आहे आणि सर्व नागरिकांना मी विनंती करतो की शिवसेना या पक्षाच्या पाठीमागे तुम्ही उभं राहून खंबीर साथ द्यावी, कारण शिवसैनिक कुठेही खोटे आश्वासन देत नाही, तो पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो। किरण आहेर, C24 तास, नाशिक।